पोस्ट ऑफिस भरती 2025 एक्झाम होणार नाही आहे. फक्त 10वी पासवरती भरती असणार आहे आणि महिलांना फीसुद्धा भरायची नाही आहे. आणि बाकीच्या कॅटेगरीमध्ये जे कोणी फॉर्म भरतील त्यांनासुद्धा फक्त 100 रुपये फी असणार आहे. तर ही जी फेब्रुवारीपासून स्टार्ट झाले, 10 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल तुम्हाला तर 6 मार्चपासून 8 मार्चपर्यंत तुम्ही ते करेक्शनसुद्धा करू शकता. आता ह्या पोस्ट कोणत्या आहेत तर ब्रांच पोस्ट मास्टर BPM आणि ABPM म्हणजेच असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा 2 पोस्ट आहेत. तर ह्या पोस्टसाठी तुम्हाला सॅलरी किती असणार आहे तर ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 12,000 ते 29,000पर्यंत आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी 10,000पासून ते 24,470पर्यंत तुम्हाला सॅलरी असणार आहे. एज मिनिमम 18 वर्ष, मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत चालणार आहे. एज रिलॅक्सेशन असतं म्हणजे प्रत्येक कास्टनुसार, तर ते सुद्धा ह्या ठिकाणी दिलेलं आहे. याची PDFची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता प्रत्येक कास्टनुसार एज रिलॅक्सेशन. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10th पासवरती हे जी भरती असते ती असते. त्याच्यानंतर तुम्हाला अदर क्वालिफिकेशनमध्ये तुमचं कम्प्युटर नॉलेज असेल, बेसिक कम्प्युटर नॉलेज, आणि तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं जे लागणार आहे ठिकाण त्या ठिकाणी तुम्हाला राहण्याची थोडीफार सवय पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला ही जी भरती आहे त्याच्यासाठी कसं अप्लाय करायचं तर त्याच्यासाठी संपूर्ण फॉर्म ऑनलाईन फिल कसा करायचा तो पूर्ण दाखवलेला आहे भरून, तसं तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर सिलेक्शन जे आहे ते तुमच्या पर्सेंटेजवरती होतं. तुम्हाला 10वीला किती मार्क्स आहेत त्याच्यावर सिलेक्शन होतं. तर आता पण फॉर्म कसा भरायचा तर इंडिया पोस्ट ही जी साईट आहे त्या साईटची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याच्यावरती यायचं. आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये भरायचं तर इथे 14 नंबरला महाराष्ट्र म्हणून आहे. त्याच्यानंतर तुम्ही कसं भरणार, पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असतं, नंतर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि नंतर फी पेमेंट. महिला असेल तर पेमेंट करायची सुद्धा गरज नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला महाराष्ट्रावरती क्लिक करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जिल्हे दिसतील. तर तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे, त्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहेत त्याच्यासाठी ते तुम्ही आधी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला अप्लाय करताना बरं पडेल. सगळ्यात सोपं म्हणजे खाली जो एक रकाना दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही येऊनसुद्धा डायरेक्ट पोस्ट किती आहेत ते बघू शकता. इथे सिलेक्ट डिव्हिजन म्हणून दिलेलं आहे ऑप्शन, त्याच्यावरती यायचं आणि जो आपला जिल्हा आहे, आपला जिल्हा आहे रायगड, तर आपण रायगडवरती क्लिक करून व्ह्यू पोस्टवरती आपण क्लिक करूया. व्ह्यू पोस्ट केल्यानंतर ह्या ठिकाणी बरेचशी गावं दिलेली आहेत, त्या गावामध्ये तुम्हाला कुठे कुठे पोस्ट आहेत ह्या तुम्हाला दिसतील. तर तुम्ही वाचून घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या ठिकाणी ABPMसाठी जागा आहे, कुठे BPMसाठी जागा आहे, म्हणजेच ब्रांच पोस्ट मास्टरसाठी आहे आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरसाठी आहे. तर ह्या कुठे कुठे ठिकाणी आहे ते तुम्ही एकदा वाचून घेऊ शकता. वाचून झाल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी जिथे आपल्याला अप्लाय करायचं आहे तर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचा. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिले ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर समोरच दिलेला आहे व्हॅलिडेट मोबाईल नंबर, त्याच्यावरती क्लिक करायचं. मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो OTP टाकून सबमिट करायचा. तसंच खाली ईमेल ID आहे, तो ईमेल ID प्रॉपर टाकून घ्यायचा. व्हॅलिडेट मेलवरती क्लिक करायचं आणि मेलवरती OTP येईल तो टाकून सबमिट करायचा. तुमचं नाव लिहायचं या ठिकाणी, पण नाव तुमचं 10th मार्कशीटवर जसं आहे तसंच नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. खाली तुमचं फादर्स नेम लिहायचं आहे, ते पण तुमच्या 10th मार्कशीटवरती आहे तसंच लिहायचं आहे. नंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे, त्याच्यानंतर जेंडर टाकून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर कम्युनिटी टाकून घ्यायची आहे. कम्युनिटी तुमच्या कोणत्या कास्टमध्ये तुम्ही जर मोडत असाल तर UR, त्याच्यानंतर EWS, OBC, SC जे काही असेल ते. नंतर तुम्ही कोणत्या साली तुम्ही 10वी पास केलेली आहे आणि कोणत्या ह्याच्यातून केलेली आहे. तर आपण इथे महाराष्ट्रामधून केलं आहे तर महाराष्ट्र, कोणत्या साली तुम्ही 10वी पास केलं ते खाली आहे, तर ते ऑप्शन निवडून घ्यायचं. त्यानंतर इथे जो कॅप्चा कोड दिलेला आहे बॉक्समध्ये तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचा. आता आपण सगळी माहिती भरून घेऊया. सगळी माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबरच्या समोर बघा मोबाईल नंबर व्हॅलिडेट सक्सेसफुली आला आहे आणि ईमेल व्हॅलिडेट सक्सेसफुली, कारण तो OTP टाकून या ठिकाणी सबमिट केला होता म्हणून हे या ठिकाणी असं आलेलं आहे. सगळी माहिती एकदा बघून घ्या आणि सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं आहे. ओके येईल, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे, स्क्रोल करून खाली यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आधार नंबर विचारला आहे, पण मॅन्डेटरी नाही आहे, तुम्ही नाही टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर आर यू पर्सन विथ डिझॅबिलिटी, तुम्ही काही अपंग वगैरे असाल तर येस करायचं आहे.
नसेल तर नो करायचं आहे. जर येस केलं तर किती पर्सेंटेज वगैरे असतात ते तुम्हाला टाकावे लागतील. या ठिकाणी टाईप ऑफ डिसॅबिलिटी दिली आहे, कॅटेगरी, ते टाकायचे. नसेल तर नो करायचं आहे. नो केल्यानंतर या ठिकाणी लँग्वेज तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून तुमची 10वी केली आहे हे विचारलेलं आहे. तर आपली जी आहे आपण मराठीमध्ये केले, तर आपण या ठिकाणी मराठी शोधून मराठी चूज करून ओके करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वेदर एम्प्लॉय म्हणजे तुम्ही कुठे कामाला आहात का आता, असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. जर तुम्ही असाल कुठे कामाला तर येस केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी NOC भेटणार आहे का असं खाली विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये. जर तुम्ही कुठे काम करत असाल तर NOC तुम्हाला भेटणार आहे म्हणून येस करायचं, नसेल करत तर डायरेक्ट नो करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला खाली अपलोड फोटो करायचा आहे. तर तुमचा जो फोटो आहे तो अपलोड करायचा, त्याची साईज आहे ती 50 KB पर्यंत पाहिजे. आणि जी सिग्नेचर अपलोड करायची त्याची पण साईज आहे ते 20 KB पर्यंत पाहिजे. तर तुम्ही त्या साईजमध्ये तुम्ही क्रॉप करून तुमचा फोटो आणि सिग्नेचर ठेवून द्यायचं आहे पहिलाच. आणि या ठिकाणी आपण फोटो, सिग्नेचर हे सगळं अपलोड करून घेतलेलं आहे, सगळी माहिती भरून घेतलेली आहे. नेक्स्ट करायचं. त्याच्यानंतर इथे जो कन्सर्न दिलेला आहे, आय हेअर बाय डिक्लेअर दॅट, तिथे क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपला फॉर्म सबमिट करायचा. तो इथे टिकमार्क करून सबमिट केलेला आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दिसेल. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी करून तुमच्याकडे ठेवून द्या किंवा याचा फोटो काढून ठेवून द्या आणि कंटिन्यू टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सर्कल निवडून घ्यायचं आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, कोणत्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे ते सर्कल निवडून घ्यायचं आहे. तर सर्कल अप्लाईंग फॉर, तर आपल्याला ह्या ठिकाणी जो सर्कल आहे आता महाराष्ट्र निवडून घेतलं, महाराष्ट्रावरती सबमिट केलं. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो मोबाईल नंबरचा OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घ्यायचा. तसंच खालील बॉक्समध्ये जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आणि या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा. आता आपण OTP टाकून घेत आहोत. कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून घेत आहोत. कॅप्चा कोड टाकल्यानंतर या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिसेल, जी तुम्ही माहिती भरलेली आहे. ही माहिती दिसल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस विचारला आहे. ॲड्रेस टाकून घ्यायचा तुमचा, हाऊस नंबर, स्ट्रीट, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट. तोच तुमचा ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला परमनंट ॲड्रेसच्या इथे फक्त टिक मार्क करायचं आहे, सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस. वेगळा असेल तर वेगळा ॲड्रेस टाकायचा आहे. आता इयर ऑफ पासिंग 2012 आहे. सिलेक्ट बोर्ड सिलेक्ट करायचं, तुमचं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते. रिझल्ट कोणते मार्क्स होते म्हणून ते मार्क्स सिलेक्ट केले. आता इथे आपल्याला सब्जेक्ट वाईज मार्क्स टाकायचे आहेत. तर मार्क्स टाकताना तुम्हाला सायन्सच्या नंतर तुमचं लँग्वेज, तुमचं रिझल्ट हातामध्ये घ्यायचं आहे. रिझल्टवरती तुम्हाला सेकंड लँग्वेज दिलेली असेल. आता इथे सेकंड लँग्वेज माझी हिंदी होती, तर सेकंड लँग्वेज हिंदी चूज करून घेतली आहे. मॅथमॅटिक्स, त्याच्यानंतर खालच्या कॉलममध्ये फर्स्ट लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायचे. फर्स्ट लँग्वेज मराठी होती आणि नंतर थर्ड लँग्वेज आहे ती इंग्लिश होती. तुमचा रिझल्ट घ्या. रिझल्टवरती तुम्हाला दिलेलं असतं फर्स्ट लँग्वेज, सेकंड आणि थर्ड. ती इथे सिलेक्ट करून घ्यायची. नंतर प्रत्येकाचे मार्क्स आहेत ते त्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचे. आता तुमच्या रिझल्टप्रमाणे तुमचे जे मार्क्स आहेत ते व्यवस्थित तुम्ही ह्या ठिकाणी टाकून घेऊ शकता. जे तुमचे मार्क्स असतील ते कितीपैकी होते ते व्यवस्थित रिझल्टमध्ये बघायचे आहेत आणि तसं तसं फिल करायचं आहे. तुम्हाला हे सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज समजले असेल, तुमचं रिझल्ट घ्या. रिझल्टवरती दिलेलं असतं सेकंड लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज, थर्ड लँग्वेज. त्याप्रमाणे तुम्ही ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आधी आणि नंतर मार्क्स टाकायचे. ह्या ठिकाणी मार्क्स टाकून घेऊया सगळे. त्यानंतर CGPA स्कोर पण दिलेला असतो खाली. तर CGPA स्कोर नाही आहे, नसेल तरी चालेल. आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. सगळं फॉर्म फिल करून झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर पुढे आता आपल्याला प्रेफरन्ससाठी येणार. प्रेफरन्ससाठी या ठिकाणी तुम्ही जी माहिती दिलेली आहे ती सगळी दिसेल. त्याच्यानंतर आता आपल्याला प्रेफरन्स चूज करायचा आहे. तर सिलेक्ट डिव्हिजन आहे, तर सिलेक्ट डिव्हिजनच्या समोर तुम्हाला आपले रायगड डिव्हिजन आपण चूज करून घेतली. त्याच्यानंतर आता आपण मगाशी बघितलेलं कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत, तर तुम्हाला इथे दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी कोणती पोस्ट आहे, कुठल्या ठिकाणी, ते सगळं वाचून घ्या. आणि तुम्हाला कुठे पहिलं पाहिजे लागलेलं, नंतर कोणतं पाहिजे, प्रेफरन्सनुसार आपल्याला जे पाहिजे ते ह्या ठिकाणी आपण नंबर टाकून घ्यायचा आहे. की तुम्हाला ह्या गावासाठी तुम्हाला पहिलं प्रेफरन्स पाहिजे, नंतर दुसरं प्रेफरन्स कोणतं पाहिजे, मग तिसरं कोणतं पाहिजे, हे तुम्ही आधी ठरवून घ्या वाचून. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तसे प्रेफरन्सेस टाकून घ्या. प्रत्येक ठिकाणचं जे आहे ते तुम्हाला कोणत्या ठिकाणी पहिलं वाटतं ते. तर ह्या ठिकाणी आपण प्रेफरन्स नंबर टाकून घेऊया. 1 ते 10 मध्ये तुम्हाला नंबर चूज करून टाकायचे की कोणत्या ठिकाणी पहिलं, दुसरं, चौथं, पाचवं, जे तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे इथे प्रेफरन्सेस चूज करून सगळे प्रेफरन्सेस टाकून घ्यायचे.
त्यानंतर इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे खाली, आय हेअर बाय डिक्लेअर दॅट. त्या ठिकाणी तुम्हाला येऊन क्लिक करून घ्यायचं आहे कन्सेंटला. इथे टिकमार्क करून झाल्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून येऊ शकता. सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह आणि प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे काहीही चेंजेस करू शकत नाही. ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुली असं लिहून आलेलं आहे. आता जर महिला असेल तर त्यांना फीचं ऑप्शन येणार नाही आहे, कारण त्यांना फी नाही आहे. त्याच्यामुळे ते फीचं ऑप्शन आलेलं नाही आहे. तर तुम्ही जी तुमची डायरेक्ट प्रिंट येईल ते तुम्ही प्रिंट डायरेक्ट काढून घ्यायची. तर प्रिंटवरती क्लिक करायचं आणि जी प्रिंट आहे तुमची ती फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF सेव्ह करून ठेवायचा. तर ह्या ठिकाणी आपण जो PDF आहे फॉर्मचा तो सेव्ह करून ठेवतो आणि अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा. ज्यांना फीचं ऑप्शनल त्यांना ते फीचं ऑप्शनल त्यांनी Paytm स्कॅनर वगैरे हे करून फी भरून टाकायची. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा. ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ह्याची जेव्हा लिस्ट लागेल त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती